आजकाल मेंदूमध्ये गाठ तयार होऊन मेंदूवर परिणाम होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत। तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे सुद्धा आता मेंदूमध्ये गाठ तयार होते, ज्यामुळे तुमचा मेंदू खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता नेमकं माणसांच्या मेंदूमध्ये गाठ का तयार होते, कोणकोणत्या वाईट सवयी आहेत ज्यामुळे माणसांच्या मेंदूमध्ये गाठ तयार होते, काय चुका तुम्हाला इथून पुढे टाळायच्या आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। माणसाच्या 11 वाईट सवयी ज्यामुळे मेंदू तुमचा खराब होतोय। प्रत्येकाला असतात या वाईट सवयी ज्यामुळे डोक्यावर परिणाम होत आहे। मेंदू खराब करणाऱ्या या 11 वाईट सवयी, ज्या सवयी तुम्ही सुद्धा आता करत आहात, तातडीने आता या सवयी बंद करा, अन्यथा तुमच्या पण मेंदूमध्ये गाठ तयार होऊ शकते। त्यामुळे आता सावधान व्हा। मित्रांनो, आपल्याला माहिती पण नसतं, दररोज आपण या चुका करत असतो, त्यामुळे हळूहळू आपला मेंदू खराब होत राहतो। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेंदूसाठी सर्वात घातक ठरणाऱ्या तुमच्या या 11 वाईट सवयी कोणकोणत्या आहेत। त्याचबरोबर लगेच आपण पाहणार आहोत की या सवयी बंद कशा करायच्या। एकदम सोप्या पद्धतीने या सवयी तुम्ही बंद केल्याने मेंदूचे कार्य तर या ठिकाणी सुधारलेच, पण भविष्यात मेंदूच्या संबंधित होणारे आजार देखील तुम्हाला होण्याची शक्यता खूपच कमी होईल। तुमचं आरोग्य सुधारेल, तुम्ही नेहमी खुश राहाल। डोकेदुखी तसेच अल्झायमर, ब्रेन स्ट्रोक असे कोणतेच आजार तुम्हाला अंगाला देखील शिवणार नाहीत। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊयात की माणसांच्या कोणत्या अशा 11 वाईट सवयी आहेत की ज्या चुकून दररोज आपण करत असतो, ज्यामुळे आपला मेंदू एकदम खराब होत असतो। मग 11 वाईट सवयी कोणकोणत्या आहेत नक्की बघा। मित्रांनो, आपल्या शरीरावरचं सर्व नियंत्रण ठेवण्याचा एक बॉस असतो, त्याचं नाव आहे मेंदू। या मेंदूला चुकून जर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या शरीराचे पूर्ण नियंत्रण सुटतं। आता तुम्ही रस्त्याच्या कडेला वगैरे एखादा व्यक्ती वेडा झालेला फिरत असताना बघितलाच असेल, त्याचं कारण म्हणजे त्याच्या मेंदूवर परिणाम त्या ठिकाणी झालेला असतो। मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की मेंदूवर परिणाम नेमकं का होतो, तेच तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज इथे बघणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक सवय आपण करत असतो, त्यामधील काही वाईट सवय असतात तर काही चांगल्या सवय असतात। मोठ्या डॉक्टरांनी रिसर्च करून आता त्यामधील 11 वाईट सवय शोधलेल्या आहेत, ज्या पटकन तुम्ही आता बंद करायच्या आहेत। कारण 2020 पासून 2025 या 5 वर्षात या वाईट सवय करत असल्यामुळे हजारो लोकांच्या डोक्यावर आता परिणाम झालेला आहे। या 11 वाईट सवय ज्या तुमच्या मेंदूवर परिणाम करू शकतात, तुमच्या मेंदूमध्ये गाठ होऊ शकते। या 11 सवयीमधील शेवटच्या 3 आणि 4 सवय ज्या तुम्ही हमखास त्या ठिकाणी दररोज करत असता, परंतु त्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही। अजिबात चुकून पण तुम्ही या वाईट सवय आता इथून पुढे करायच्या नाहीत। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं थोडं काम बाजूला ठेवून हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे। आपण व्हिडिओमध्ये अशाच 11 वाईट सवयीविषयी चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पोहोचू शकते। त्या सवयीवर या ठिकाणी मात कशी करायची हे देखील आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। या व्हिडिओमधील माहितीही बघा। हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी डिसऑर्डर अँड स्ट्रोक यांच्या विविध संशोधन अहवालामधून एकत्रित करून मांडलेले आहे, ज्यामध्ये वैद्यकीय आधार सुद्धा आहे। त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा। 11 वाईट सवय तुमचा मेंदू खराब करू लागले आहेत। मित्रांनो, आता बघा, या ठिकाणी पहिलं अमेरिकन न्यूरोलॉजी आणि वेनलेस सेंटरच्या मते आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळे होतं। मित्रांनो, लक्षात ठेवा, झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते। याशिवाय झोपेच्या वेळेच्या दरम्यान मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होत असतात, परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी जर झोपला तर नवीन पेशी त्या ठिकाणी तयारच होत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर तुम्हाला अल्झायमर आणि डिमेन्शिया यासारख्या आजारांचा धोका देखील होतो। त्या ठिकाणी डोक्यामध्ये विचार करून निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ लागतो, तुम्हाला काहीतरी लवकर आठवत नाही, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यामध्ये देखील या ठिकाणी अडचण निर्माण होते, चिडचिडपणा तुमचा वाढतो। जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल तर एकच उपाय आहे, रोज रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप तुम्ही मित्रांनो या ठिकाणी घेतलीच पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्ही करत असलेल्या या ठिकाणी 11 वाईट सवय या ठिकाणी इथं पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचा मेंदू खराब होऊ शकतो। मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारची गाठ तयार होते। बघा, पहिली सवय आहे
ती म्हणजे आपण 7 ते 8 तासांची झोप घेत नाही, तर इथून पुढे तुम्हाला 7 ते 8 तासांची झोप घ्यायलाच पाहिजे। त्यानंतर दुसरी गोष्ट, कधीही तोंडावर तुम्ही झोपताना पांघरून घेऊन झोपू नका, त्यामुळे आपल्या नाकातून ऑक्सिजन जो आहे तर तो त्या ठिकाणी पूर्णतः व्यवस्थित त्या ठिकाणी शरीरामध्ये ऑक्सिजन जात नाही, चेहऱ्याभोवती आपल्या कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी जमा होतो, त्यामुळे तुम्हाला रात्री तुम्ही झोपेत असताना त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला भासू शकते। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, रात्री झोपताना अजिबात तोंडावर पांघरून घेऊन झोपू नका। आता तिसरी वाईट सवय ती म्हणजे तुम्ही सकाळचा नाश्ता करत नाही मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नाश्ता तुमच्या मेंदूवर कसं काय परिणाम करू शकतो। तर मित्रांनो, सर्वांनी लक्षात या ठिकाणी आता ठेवायचं आहे, आपण रात्री काहीच खात नाही, त्यामुळे या ठिकाणी रात्रभर आपल्या पोटामध्ये अन्नाचे पचन त्या ठिकाणी झालेले असते आणि सकाळी तुमचे पोट पूर्णपणे रिकामे असते। सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याला दिवसभर काम असते आणि हे काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते, पण बरेचसे लोक नाश्ता करणं पूर्णपणे टाळतात। काय होतं, सकाळी भरपूर जण घाईघाईमध्ये असतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी सोडून देतात, विसरतात। असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो। दिवसेंदिवस नाश्ता न केल्याने मेंदूचे नुकसान होतं, पेशींची कार्यक्षमता त्या ठिकाणी मित्रांनो कमी होत जाते आणि पोषण तत्वाच्या या ठिकाणी कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रिया करणे हे देखील कठीण होऊन जात असतं। तिसरी सवय, पुरेसं पाणी न पिणे, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुरेसं पाणी न पिणे म्हणजे काय, आपल्या मेंदूतील 75% भाग पाण्याचा असतो, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे मेंदूला कायम हायड्रेट ठेवणं तितकंच आता महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाणीयुक्त तुमच्या मेंदूला ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूच्या उती आकुंचन पावतात, पेशी कार्य कमावतात। या घटनेमुळे तांत्रिकदृष्ट्या विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची मेंदूला जी असते तर ती क्षमता या ठिकाणी कमी होऊ शकते। तज्ज्ञांच्या मते मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावं मित्रांनो। बघा, 3 ते 4 लिटर पाणी तुम्ही प्यायचं आहे। चौथी वाईट गोष्ट आहे ती म्हणजे तुमची मेंदूची वाट लावते, ती म्हणजे सतत कामात तुम्ही बुडून राहता। इतरांनी काही काम सांगितलं तर त्यांना ते तुम्ही नाही म्हणू शकत नाही, अशा लोकांना सर्वात जास्त ताणतणाव सहन करावं लागतं। पण असं करणं ताबडतोब मित्रांनो थांबवा। कोणत्याही प्रकारे अतिरिक्त दबाव घेणं टाळा, म्हणजे दीर्घकाळ असणे प्रदीर्घ तणावामुळे मेंदूच्या पेशी त्या ठिकाणी मरतात आणि मेंदूचा पुढचा भाग या ठिकाणी आकुंचन पावतो आणि आपल्या स्मरणशक्तीवर आणि विचारशक्तीवर याचा परिणाम होतो। बघा, सर्वात महत्त्वाची आता इथून पुढे तुम्हाला ज्या सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही दररोज करत आहात, त्यामुळे या सवयी तुम्ही सोडून द्यायच्या आहेत। कोणत्या सवयी आहेत बघा मित्रांनो। आता बघा, 5वी वाईट सवय सर्वात भयंकर आहे, ज्यामुळे आजकाल खूप साऱ्या लोकांच्या मेंदूवर परिणाम होऊ लागला आहे, ती म्हणजे मित्रांनो तुमच्या मेंदूला तुम्ही अजिबात त्या ठिकाणी स्थान देत नाही, म्हणजेच काम देत नाही। म्हणजे तुम्ही काय करता, तुम्हाला एखादं उदाहरणासहित समजावून सांगतो। बघा, पहिल्याची लोक काय करत होती, कॅल्क्युलेटरचा वापर न करताही छोटी मोठी आकडेमोड करायची, गणित करायचे, फोन नंबर लक्षात राहायचे। भरपूर पुस्तकं पहिल्याची माणसं वाचल्याने त्यांचे सामान्य ज्ञान चांगले राहायचे। पण आता आपण काय करतो, गुगलवर सर्च करतो, कोणतीही गोष्टीमध्ये फारसं काय आपण डोक्याला ताणच देत नाही, म्हणजे अजिबात विचारच करत नाही, कुठलीही गोष्ट आठवण्याचा अजिबातच विचार करत नाही। पण अशा गोष्टीमुळे तुमच्या मेंदूला कोणताही व्यायाम होत नाही। पहिला कसं होतं की कोणतंही गुगल नव्हतं, यंत्रणा नव्हती, त्यामुळे लोकांची विचारशक्ती जी आहे तर ती स्मरणशक्ती जी आहे दीर्घकाळ मजबूत राहायची, ते सारखं विचार करायचे। पण आता तंत्रज्ञान आणि गुगल किंवा इतर गोष्टींचा अवलंबित असल्यामुळे मेंदूची क्षमता कमी झाली आणि स्मरणशक्ती आणि विचारशक्ती दिवसेंदिवस लोकांची कमकुवत या ठिकाणी होत आहे। जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मेंदूला तीक्ष्ण ठेवायचं असेल तर गुगल सर्च वापर न करता तुम्ही त्या ठिकाणी काही गोष्टी डोक्याने आठवण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे, नक्कीच तुमचा फायदा त्या ठिकाणी होईल। आता बघा, या ठिकाणी सर्वांना सांगतो की आता 6वी गोष्ट आहे जी अत्यंत मित्रांनो महत्त्वाची आहे, ज्यामुळे अनेक लोकांच्या मेंदूवर परिणाम आता होऊ लागला आहे, तो म्हणजे मित्रांनो हेडफोन वापरणे। बघा, हेडफोन घालून मोठमोठ्या आवाजात काही जण गाणे ऐकतात,
मोठ्या गोंगाटात जास्त वेळ राहिल्याने श्रवणशक्तीचं म्हणजेच ऐकण्याच्या शक्तीचं गंभीर नुकसान त्या ठिकाणी होतं असं तज्ज्ञांचं आता स्पष्टपणे या ठिकाणी म्हणणं आहे। श्रवणशक्ती कमी झाली की थेट मेंदूवर तुमचा परिणाम होतो। त्यामुळे अमेरिकेतील डॉक्टरांच्या मते श्रवणशक्ती कमी झालेल्या लोकांच्या मेंदूमध्ये पेशींचे नुकसान होतं। त्यामुळे तुम्हाला अल्झायमर या आजारांचा धोका त्या ठिकाणी मित्रांनो वाढत असतो। त्यामुळे हेडफोनवर गाणी ऐकणे टाळावे। मोठ्या आवाजात गाणी ऐकणे टाळा। तुम्ही दीर्घकाळ हेडफोनचा वापर करून गाणी जर ऐकत असाल तर 60% जास्त आवाज त्या ठिकाणी तुम्ही वापरू नका। सतत हेडफोन वापरल्यानंतर 1 तासांचा ब्रेक घ्या। 7वी वाईट सवय लोकांना ते त्या ठिकाणी आता बघा एकटे राहण्याची सवय झालेली असते। मित्रांनो लक्षात ठेवा, लोकांशी त्या ठिकाणी बोलणं, गप्पा मारणं हे मेंदूसाठी खूपच महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। बघा मित्रांनो, आता तुमच्या मेंदूसाठी आता लोकांशी गप्पा मारणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। एकट्याने जास्त वेळ घालवल्यास तुमच्या मेंदूवर पुरेशी झोप न मिळणाऱ्या इतक्यापेक्षा वाईट परिणाम होतो बघा। त्यामुळे घरातील लोकांबरोबर मित्रमैत्रिणीबरोबर फिरल्याने राहिल्याने आपला मेंदू त्या ठिकाणी ताजीतवाने होतो। एका ठिकाणी जर तुम्ही बसला तर नैराश्य चिंता वाढण्याचा धोका असतो। त्यामुळे मेंदू जर तुम्हाला या ठिकाणी निरोगी ठेवायचे असेल तर जवळचे मित्र कुटुंबासह नियमितपणे वेळ घालवा। पण ती लोक सकारात्मक विचाराचे असले पाहिजेत, म्हणजे काय की चांगले विचारांचे लोक असले पाहिजेत। 8वी सवय तुम्हाला सतत नकारात्मक विचार करायची सवय असेल तर बघा आपलं काहीच होऊ शकत नाही। जगात परिस्थिती त्या ठिकाणी खूप वाईट आहे, भविष्य अंधारकम आहे, नशीबवान मी अजिबातच नाही आहे असा नकारात्मक मेंदूला हानिकारक ठरू शकतात। म्हणजे असे नकारात्मक विचार तुमच्या मेंदूला त्या ठिकाणी हानिकारक ठरू शकतात। कारण नकारात्मक विचारामुळे एकीकडे तणाव, नैराश्य, चिंता निर्माण होते। त्यामुळे मेंदूला मोठ्या प्रमाणावर स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर सारखे प्रमुख त्या ठिकाणी आजार आहेत, कारणे आहेत। त्यामुळे नकारात्मक विचार त्वरित त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करा। हे नकारात्मक विचार केल्याने डोक्यावर परिणाम होण्याच्या घटना या ठिकाणी आता समोर येऊ लागल्या आहेत। 9वी वाईट सवय जे लोक अंधारात जास्त वेळ घालवतात किंवा बंदिस्त ठिकाणी जास्त वेळ थांबतात, जिथे प्रकाश हवेची हालचाल होत नाही, अशा वातावरणात मेंदूवर मोठा दबाव निर्माण होतो। कारण सूर्यप्रकाशाचा संपर्क मेंदूसाठी खूपच महत्त्वाचा असतो, अन्यथा नैराश्यासारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात। तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज उन्हात जावे, त्यासाठी बाहेर जा। तुम्ही घरी असाल तर दरवाजे खिडक्या उघडा। बघा 10वी वाईट सवय आहे, तुम्ही किती हेल्दी फूड असलं, बघा त्या ठिकाणी तुम्ही किती चांगलं फूड असलं तर त्या ठिकाणी आता खायचं नाही। तर बघा त्या ठिकाणी काय सांगितले 11वी वाईट सवय लक्षात घ्या की आता बघा 10वी वाईट सवय सांगतो त्यानंतर 11वी सांगतो, महत्त्वाचे आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले, तुम्ही किती हेल्दी फूड जरी असलं म्हणजे चांगलं फूड जरी असलं तर जास्त खाण्याची सवय मेंदूला हानी पोहोचवते। संशोधनाने असं दिसून आलंय की जास्त खाल्ल्याने मेंदूच्या धमन्यामध्ये त्या ठिकाणी अडथळे तयार होतात, रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार कमी होतात, स्मृतिभ्रंश आणि त्या ठिकाणी अल्झायमर सारखे आजार होतात। त्यामुळे जंक फूड, तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, शीतपेये इतर खाल्ल्याने मेंदूला तेवढाच धोका या ठिकाणी असतो। त्यामुळे मध्यम आणि योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे। आता 11वी वाईट सवय सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो, 11वी आणि शेवटची वाईट सवय 99% लोक करत असतात। ती वाईट सवय काय करतात, मोबाईलचा वापर जास्त करतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या आजकाल लोक मोबाईल जास्त वापरतात, ते म्हणजे या ठिकाणी रील्स वगैरे बघण्यासाठी जास्त वेळ घालवतात। तुम्हाला माहितीच असेल, आपण एकदा का एखादं शॉर्ट्स रील्स मोबाईलमध्ये स्क्रोलिंग जे शॉर्ट व्हिडिओ बघतो ते स्क्रोलिंग करून बघत असतो, तर ते आपण बघत असतो त्यामध्ये आपला वेळ कसा जातोय आपल्याला सुद्धा समजत नाही। आणि त्यामुळे वेळेबरोबर आपल्या मेंदूवर एक प्रकारचा तणाव त्या ठिकाणी मित्रांनो निर्माण होत असतो। त्यामुळे मोबाईल बघत असताना एक ठराविक वेळच तुम्ही द्या, बाकीच्या वेळेत तुम्ही तुमच्या घरातली कामे करा। मित्रांनो ह्या 11 वाईट सवयी आहेत ज्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत। तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।